हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण काल म्हणजे 17 एप्रिल 2025 रोजी लेखाव कोशागार विभागाचा पेपर झाला। तर ऑल शिफ्टचं ॲनालिसिस आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला लेखाव कोशागार विभागाचं ई बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लेखाव कोशागार विभाग ई बुक विकत घ्या। ही जी माहिती मी तुम्हाला देत आहे ना, ही नागपूर प्रशासकीय विभागामध्ये लेखाव कोशागार विभागाचा 17 एप्रिल 2025ला जो पेपर झाला त्याची माहिती आहे। तर त्यामध्ये पहा, मराठी व्याकरणामध्ये समानार्थी शब्दावर 1-2 प्रश्न होते, विरुद्धार्थी शब्दावर 2-1 प्रश्न होते, वाक्प्रचार विचारलं होतं, म्हणी विचारलं होतं। त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकारवर प्रश्न होते, समासवर प्रश्न होते, प्रयोग या घटकावर सुद्धा प्रश्न विचारले होते आणि उतारासुद्धा त्यांनी विचारलेला होता। इंग्लिश ग्रामरमध्ये पहा, क्लोज टेस्टवर 3-4 प्रश्न होते, त्याच्यानंतर सिनॉनिम्सवर प्रश्न होते, अँटॉनिम्सवर होते, आर्टिकल त्यांनी विचारलेलं होतं, त्याच्यानंतर पॅराजंबल विचारलं होतं, म्हणजे 4 वाक्य देऊन त्याचा योग्य क्रम लावायचा आहे। मिसस्पेल्ड म्हणजे वाक्याचं जे शब्दांचं जे स्पेलिंग आहे ते आपल्याला व्यवस्थित ओळखायचं होतं, शुद्ध शब्द। फिल इन द ब्लँक होतं, त्याच्यानंतर प्रोव्हर्ब होतं आणि पॅसेजवर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले होते। आता गणितामध्ये पहा, पदावलीवर प्रश्न विचारले होते, सरासरीवर प्रश्न होते, मसावी व लसावीवर प्रश्न होते, गुणोत्तर व प्रमाणावर प्रश्न होते, त्याच्यानंतर शेकडेवारीवर प्रश्न विचारले होते, नफा व तोटा विचारलं होतं, बोट व प्रवाहसुद्धा त्यांनी विचारलेलं होतं। बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बैठक व्यवस्थेवर प्रश्न होते, अक्षरमालेवर प्रश्न होते, नातेसंबंध विचारलं होतं, सांकेतिक भाषा विचारलं होतं, समान संबंध त्यांनी विचारलेलं होतं, त्याच्यानंतर वर्गीकरण म्हणजे विसंगत पर्यावरणाचा, तर्क व अनुमानावर प्रश्न होते, नातेसंबंधावर सुद्धा प्रश्न विचारलेले होते। सामान्य ज्ञानमध्ये एक लक्षात ठेवा, चालू घडामोडी 2025च्या विचारलेल्या होत्या आणि इतिहासावर प्रश्न होते, राज्यघटनेवर प्रश्न होते, विज्ञानावर प्रश्न होते, अर्थशास्त्रावर सुद्धा प्रश्न होते आणि अशी माहिती मिळाली की सामान्य ज्ञानावर काहीही प्रश्न त्यांनी विचारलेले होते आणि चालू घडामोडीसुद्धा कठीण होत्या असं मला ज्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीनं कालचं पेपर ॲनालिसिस होतं, कोणत्या घटकावर किती प्रश्न म्हणजे कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आले त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। तर उर्वरित जे प्रशासकीय विभाग आहे त्यासाठी तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।